विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे पॉलिटिकल मॉडर्नायझेशन आणि संशोधन पद्धती. आता पॉलिटिकल मॉडर्नायझेशन ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना राजकीय आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेशी आहे. राजकीय संशोधनाचा जो संबंध येतो तो पॉलिटिकल मॉडर्नायझेशनशी किंवा राजकीय आधुनिकीकरणाशी येत असतो. राजकीय संशोधन होत आहे म्हणजे राजकीय व्यवस्थेला परंपरागत व्यवस्थेकडून आधुनिक व्यवस्थेकडे घेऊन जाण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे असं म्हटलं जातं. आता आधुनिकीकरण याचा संबंध जो असतो तो विज्ञानाशी आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आधुनिक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जुनी जी अविकसित मूल्ये आहेत ती अविकसित मूल्ये नष्ट करून त्या ठिकाणी नवीन नीतिमूल्य तत्त्वाचा स्वीकार करतात. म्हणजेच तुम्ही आधुनिकीकरण करत आहात किंवा राजकीय व्यवस्थेचं आधुनिकीकरण करत आहात असं म्हटलं जातं. आधुनिकीकरणाच्या व्यवस्थेत मानवी विचार व क्रिया या संबंधीच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणणारी बहुमुखी प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण होय. आता क्रिया व मानवी विचार यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. परिस्थिती बदलली म्हणजे आपल्याला नवीन निर्णय घ्यावे लागतात, नवीन तत्त्वप्रणाली स्वीकारावी लागते. हे काळानुरूप आवश्यक आहे. याच बहुमुखी प्रक्रियेला आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत जोडले जाते व व्यवस्थेचं आधुनिकीकरण सुरू झालेलं आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. या आधुनिकीकरणाचे वैशिष्ट्य काय आहेत? तर वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये राजकीय प्रश्नांचे विश्लेषण केले जाते आणि विश्लेषण केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलं जातं आणि तो निष्कर्ष समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न हा व्यवस्थेकडून केला जात असतो. आधुनिकीकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अविकसित देशाचे ध्येय काय असले पाहिजे. अविकसित देश का आहेत? राजकीय व्यवस्था अविकसित का आहे? अर्थव्यवस्था अविकसित का आहे? किंवा एकीकडे युरोप किंवा इतर राष्ट्र खूप जोमाने प्रगती करत आहेत, आपण का प्रगती करत नाही आहे? याचं विश्लेषण या आधुनिकीकरणामध्ये होत असतं व त्या बाबतीत कशा प्रकारचे बदल आम्ही करायला पाहिजे, कसे साध्य करायला पाहिजे याचं विश्लेषण या आधुनिकीकरणामध्ये होत असतं. या आधुनिकीकरणामध्ये तुलनात्मक अध्ययनाला महत्त्व आहे. म्हणजे युरोपची अर्थव्यवस्था किंवा इतर प्रगत राष्ट्रांची अर्थव्यवस्था याची तुलना अविकसित राष्ट्रांशी करणे व अविकसित राष्ट्रांनी तुलना केल्यानंतर आपल्यामध्ये काय कमतरता आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न या आधुनिकीकरणामध्ये किंवा राजकीय आधुनिकीकरणामध्ये केला जात असतो. राजकीय आधुनिकीकरणाचे घटक कोणते आहेत? कोणकोणते घटक याला प्रभावित करत असतात? तर याला राजकीय श्रेष्ठीजन प्रभावित करत असतात. आता प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये श्रेष्ठीजन असतात. हे श्रेष्ठीजन महत्त्वाची भूमिका निर्णय घेत असतात आणि हे घेतलेले निर्णय हे या आधुनिकीकरणाला प्रभावित करत असतात. राजकीय व्यवस्थेने घेतलेला एखादा प्रगतीचा निर्णय हा आधुनिकीकरणाला प्रभावित करत असतो. बुद्धिजीवी वर्ग, कारण बुद्धिजीवी वर्ग हा देखील आधुनिकीकरणाचा एक भाग आहे. बुद्धिजीवी वर्ग विचार करतो, विश्लेषण करतो, निष्कर्ष काढतो आणि त्या निष्कर्षातून आपल्यासाठी कोणती व्यवस्था आवश्यक आहे याचे विश्लेषण त्या ठिकाणी मांडतो. म्हणून हा बुद्धिजीवी वर्ग देखील महत्त्वाचा घटक या आधुनिकीकरणामध्ये असतो. आर्थिक विकास
व राजकीय विचार प्रणाली तुम्ही कोणती स्वीकारलेली आहे? राजकीय आर्थिक व्यवस्था तुमची तत्त्वे तुमची कोणती आहेत? कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था तुम्ही स्वीकारलेली आहे? तुम्ही हुकुमशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे किंवा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे किंवा प्युअर प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही महत्त्व देणारे आहात की गव्हर्नमेंट सेक्टरलाही महत्त्व देणार आहात? याचा विचार देखील या आधुनिकीकरणामध्ये केला जात असतो. राजकीय विचार प्रणाली त्यावर आणखी महत्त्वाचा प्रभाव टाकत असते, कारण तो देखील राजकीय आधुनिकीकरणाचाच एक भाग आहे. संसूचनाची माध्यमे ही आधुनिकीकरणाला प्रभावित करत असतात, कारण संसूचन माध्यमं जर असतील तर आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही जोमाने होत असते, कारण संसूचन माध्यमं ही एखाद्या विषयाचं निरीक्षण, परीक्षण आणि विश्लेषण करतं आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना देण्याचं काम संसूचन माध्यमे करतात, म्हणून त्यांची देखील भूमिका ही महत्त्वाची असते. सामाजिक गतिशीलता व शासकीय शक्ती ही देखील हे देखील घटक या राजकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला महत्त्व देत असतात किंवा पॉलिटिकल मॉडर्नायझेशनच्या प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात असं या ठिकाणी म्हटलं जातं. यामध्ये अनेक अडथळे आहेत. कोणते अडथळे आहेत? तर पहिला अडथळा येतो तो विकसनशील आणि विकसित असा पहिला अडथळा या आधुनिकीकरणामधून येत असतो. कारण आपण विकसनशील आहोत की विकसित आहोत याचं कठोर निर्णय किंवा याबाबतचा पक्का निर्णय हा शासनाला घेता यायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे याचा निर्णय, आणि तो जर घेता आला नाही तर आधुनिकीकरणामध्ये अडथळे निर्माण होत असतात. जुन्या संस्थांना आताही तेवढंच महत्त्व दिलं जातं. जुन्या संस्था देखील ह्या महत्त्वाच्या जरी असल्या तरी त्यामध्ये परिस्थितीचं परिवर्तन होणं आवश्यक असतं. ते जर झालं नाही तर आधुनिकीकरण होऊ शकत नाही याचा देखील विचार करावा लागतो. त्यामुळे जुन्या संस्था देखील या आधुनिकीकरणामध्ये अडथळा आणत असतात. त्याचबरोबर आधुनिकीकरण तेव्हाच घडतं जेव्हा राष्ट्रीय एकात्मताची भावना ही चांगली असते, परंतु काही राजकीय व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय एकात्मताच नसते, आणि जेव्हा राष्ट्रीय एकात्मता जर नसेल तर आधुनिकीकरण हे होणं शक्य नसते. म्हणून त्याला देखील महत्त्व आहे व राजकीय व्यवस्थेमध्ये एकरूपता साधली जात नाही हे देखील कारण किंवा हा देखील अडथळा हा या राजकीय आधुनिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात राजकीय आधुनिकीकरण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. संशोधनासाठी PG पोस्ट ग्रॅज्युएट म्हणा किंवा MPhil PhD संशोधनामध्ये राजकीय आधुनिकीकरणाला महत्त्व आहे. नवीन राजकीय व्यवस्था येत आहात त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून याचा अभ्यास करणं या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं.